या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या जे संस्कार मूर्ती आहेत अध्यक्ष आदरणीय रविभाऊ मोरे, त्याचबरोबर अमृतजी धुमाळ आणि इतर सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, या तालुक्याचे युवा नेते आदरणीय राजूभाऊ शेटे, त्याचबरोबर ज्यांनी हा मेळावा आयोजित केला आणि या नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेचा अमृत काका धुमाळ समवेत राजू शेट्टी साहेब या सर्वांच्या या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। आजूबाजूला जे ग्रामस्थ बसलेले आहेत, ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण देखील पाहण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी बांधवांना त्यांच्या जीवनातील अडचणी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या रूपाने एक प्रेरणा या ठिकाणी घडणारा हा या ठिकाणचा अवतार आज ताकळीम्यामध्ये या ठिकाणी आलेले आहात आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा नागरिक सन्मान या ठिकाणी होत आहे। अशा या स्थिती नाही। आता तुम्हाला हे सांगावं लागेल, आज जसा माड्यामध्ये शंभूराजे देसाईंना शेतकऱ्यांनी विचारलं तुमच्या कर्जमाफीचं काय झालं, 2 दिवसापूर्वी अमरावतीला जसा शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलं कर्जमाफीचं काय झालं, तसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या तिन्ही पक्षाचे मंत्री कुणी गेले तरी सुद्धा त्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे, आम्हाला फसवून आमची मतं घेतली, आता 7-12 कोरा कधी करता हे सांगा, हा जाब विचारला पाहिजे। वेळ प्रसंगी त्यांना तोडवून हाणलं पाहिजे, त्याशिवाय 7-12 तुमचा कोरा होणार नाही हे लक्षात ठेवा। फसवलंय तुम्हाला त्यांनी, नाहीतर मग त्यांनी इमानदारीनं शेतकऱ्याचा 7-12 कोरा करावा, बाकीचा आम्हाला माहित नाही। पैसे नाही त्यांच्याकडे। मी आजच एक जाहिरात वाचली पेपरमध्ये, राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढच्या काहीतरी 15 दिवसानं एक मंत्रिमंडळाची बैठक काहीतरी चौंडीला काय कुठेतरी होणार आहे आणि त्यासाठी 1 दिवसासाठी म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीची व्यवस्था करायला 150 कोटीचं टेंडर सार्वजनिक बांधकाम खात्यानं जाहीर केलेलं आहे। 150 कोटी 1 दिवसाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी। अरे तिथं परभणीचा संजय जाधव नावाचा शेतकरी 1.5 लाखाचं कर्ज होतं, ते फेडता येत नाही म्हणून त्यानं आत्महत्या केली। त्यानं सकाळी आत्महत्या केली, संध्याकाळी त्याच्या बायकोनं आत्महत्या केली। ती 7 महिन्याची गरोदर होती, पोटातलं 7 महिन्याचं मूल सुद्धा गेलं। जरा लाजा वाटल्या पाहिजेत। अरे 1.5 लाखासाठी एक माणूस मरतोय तिकडं आणि 1 दिवसाचा मंत्रिमंडळाची बैठक किती 2-3 तास येतील, ते 2-3 तासासाठी 150 कोटी रुपये तुम्ही खर्च करायला लागलेला आहे। लाजा नाही का वाटत त्यांना? तिकडं सुनील तटकरेंच्या घरामध्ये देशाच्या गृहमंत्र्याला जायचं होतं आमरस खायला, मोदक खायला। 1 वाटी आमरस, आता तेवढा मोठा माणूस 1 वाटीच खाल्ला असेल असं माझा अंदाज आहे। 1 वाटी आमरस आणि 1 मोदक खायला रायगड बसनं सुतारवाडीपर्यंत जायला 20 किलोमीटरचा प्रवास त्याला काय पेलत नव्हता, ऊन भयानक होतं म्हणून हेलिकॉप्टरनं जायचं ठरवलं आणि त्या सुतारवाडीला 1.5 कोटी रुपये खर्च करून फक्त 15 मिनिटासाठी अमित शहा येणार होते, तर 1.5 कोटी खर्च करून हेलिपॅड बांधलं। ह्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायला यांच्याकडे पैसे नसतील तर यांना तोडवलं पाहिजे काय नको? तुम्हीच ठरवा आता, यांना तोडवून आणला पाहिजे काय कसा आणला पाहिजे हे तुम्ही ठरवा।